वही बनता है इस जग में जो अपनी राह बनाता है। कोई चलता है पदचिन्हों पर, कोई पदचिन्ह बनाता है। समर्पण एक किस्सा जो आहे समाजाचा हिस्सा। कुणाचं आयुष्य कोणी सजवावं याचा काही नेम नसावा। आयुष्यातील अनेक प्रसंग हे कळत न कळत घडतात, त्याचे हात लागतात आणि मातीच्या गोळ्याला आकार मिळतो। खानोरी या गावात साधे झोपडी टाकून राहत होतो। माझ्या गुरुने मला संदेश दिला होता का समाजाच्या कार्यासाठी काही समाजात आपण काही दे नाही, त्यासाठी आपण त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे। आपल्या समाजात अशी काही निराधार मुले आहेत त्यांच्यासाठी काम करावं अशी इच्छा म्हणून मी स्वतः माझ्या स्वइच्छेने काम चालू केलं। माझं नाव राकेश बहादूर बुडा। मी लहानपणापासून इथेच आहे, मला बाबांनी वाढवलेलं आहे। मी सुदाम सोडे तिसरी। बाबा आम्हाला लहानपणीपासून वाढवतात। यांनी एकूण 30 मुलांचं संगोपन करून त्यांचं पालकत्व स्वीकारलं आहे। 2 मुलींचं कन्यादान देखील केलं आहे। जाधव मी इथे लहानपणापासून राहत आहे व मी इथे आले तेव्हापासून बाबांनी मला वाढवलं आहे। मी आजारी होते तर बाबांनी कोणी माझ्या जवळ सुद्धा येत नव्हता, तर स्वतः बाबांनी मला औषध पाणी करून बरं केलेलं आहे। डॉक्टरने सुद्धा मला जवळ घेतलं नाही, पण बाबांनी स्वतः औषध लावून बाबांनी मला बरं केलेलं आहे व मी आता पूर्णपणे बरी झालेली आहे। व इथे माझ्याबरोबर इथे 30 मुलं आहेत, ती सुद्धा माझ्या जोडीला आता शिकत आहेत व बाबा आम्हाला खूप मायेने वागवतात। मुलांच्या शिक्षणासाठी मी अर्थसहाय्य काही समाज लोकांकडे जाऊन भेटून त्यांच्याकडून समजून त्यांच्याकडून वर्गणी गोळा करतो, काही भिक्षा मागून आणतो। माझ्या एकट्यासाठी पहिले भिक्षा मागायचो, आता मी मुलांसाठी मागतो। घरातल्यासारखं वातावरण करून मुलांना खेळण्या बागळण्यासोबतच प्राण्यांची निगा, स्वच्छता, अभ्यास याकडेही विशेष लक्ष देतात। मुलांचं योग्य आरोग्य व उज्ज्वल भविष्य हेच मुनींचं लक्ष आहे। मुलं उच्च शिक्षणाला काही मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी आहेत, काही कॉलेजला इंजिनिअरिंगसाठी, काही मेकॅनिकल कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी काही मुलं शिक्षण घेतात। त्यांना जितकं ते उंच शिक्षण घेतील तेवढं माझ्या दृष्टीने चांगलं आहे। का माझ्या एखाद्या कार्यासाठी स्वतःला झोकून देणं म्हणजे काय हे संदीप मुनी यांच्याकडून शिकावं। त्यांच्या या कार्यात मोलाचा वाटा आहे ताराबाई म्हाडसे यांचा। त्यांना सगळे पोरं मामीच बोलतात, त्याच सगळं मुलांचं करतात। मी जरी नसलो तरी संपूर्ण ते पाठीमागं माझ्या पाहतात, म्हणजे मुलांना काय पाहिजे काय नको, मुलांना सुद्धा काय लागलं तर त्यांच्याकडेच मागतात। माझ्याकडे मुलं कमी येतात तसं मागायला। मी ताराबाई म्हाडसे इथेशी आश्रममध्ये राहते, 5 वर्ष झाली। 31 मुलांची सेवा करते, मुलांना आईसारखी सांभाळते। इथेशी श्रीकृष्ण मंदिर आहे, देवाची सेवा करते आणि मुलांना जेवण बनवते, मुलांचं कपडे धुते, मुलांना तयारी करून शाळेत पाठवते। आपण काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे। समाजाचं एक आपण घटक आहे, एक समाजाची बांधिलकी या दृष्टीनं स्वतःसाठी सगळंच जातात, दुसऱ्यासाठी जगवा तर दुसऱ्यासाठी जगल्यावर काय आनंद मिळतो हे जर अनुभवायचं असेल तर सगळ्यांना मला हेच सांगायचे का हे सामाजिक कार्य आहे आणि हे आपलं हे कार्य आपण केलंच पाहिजे आणि या ऋणातून बंधनमुक्त होण्यासाठी आपण हे सामाजिक कार्यासाठी सगळ्याही हे कार्य चौकटीत राहून चौकटीच्या बाहेर जाऊन समाजाकरिता काम करणाऱ्या अशा व्यक्तिमत्वांना जन्या बांडे टीमचा मानाचा सलाम। जन्या बांडे टीम प्रस्तुत समर्पण एक किस्सा जो आहे समाजाचा हिस्सा।